मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार आहे। दुपारी 12 वाजता होणार आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख 9 मार्चवरून 8 मार्चला करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये 8 मार्चला मतदानाचा अखेरचा टप्पा आहे। काँग्रेसनं उघडपणे शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेऊ नये यासाठीच भाजपनं तारीख बदलण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता काँग्रेसची कोंडी होणार असल्याची चिन्ह दिसतात। 8 मार्चला 2012च्या विद्यमान नगरसेवकांची मुदत संपते। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जुने नगरसेवक पदावर असले तरी चिटणीस विभागाकडून जुन्या नगरसेवकांना सभागृह बैठकीसाठीचे निमंत्रणच पाठवलं जाणार नाहीये। त्यामुळे हा मुद्दा निकालात निघालाय। 4 मार्चला महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार असून 8 मार्चला महापौर पदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अगोदर अर्ज मागे घेता येणार आहे। मात्र आता तारीख बदलल्यामुळे शिवसेना काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागलंय। भाजप आणि शिवसेनेतली कटुता दूर होण्यासाठी पुढच्या काही तासांमध्ये भाजपकडून काही महत्त्वपूर्ण हालचाली होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून मान्य करून घेतली आहे। शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपनं हे पिच तयार केल्याचं बोललं जात आहे। त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चाही केली। मुंबई महापौर पदाचा तिढा सोडण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। पंतप्रधानांचा संदेश घेऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुढच्या काही तासात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय ते पुण्यातल्या प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर बोलत होते। माझं कुळ आणि मूळ तेच आहे असंही शिवसेनेबद्दल बोलताना नांदगावकरांनी म्हटलंय। मुंबईचा महापौर कुणाचाही हो पण तो शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचारांचाच हो असंही त्यांनी म्हटलं। यावेळी लोकांनी पंचायत समिती ते पार्लमेंट एकच सरकार असावं म्हणून भाजपला मतं दिली हे मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं। पण ईव्हीएम बाबत खूप तक्रारी आहेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। कोणाचा महापौर असावा हे जरी असलं तरी मला असं वाटतं म्हणून मी मगाशीच बोलू की तो शाहू फुले आंबेडकर छत्रपतींच्या विचारधारेला मानणारा महापौर असावा जेणेकरून सगळ्यांना सोबत घेऊन जाईल। हा लक्षामध्ये मला असं वाटतं की सेनेचा महापौर झाला तर मला निश्चितपणे आनंदात वाटेल ना। मला काय अडचण आहे त्याच्यामध्ये हा लक्षामध्ये कारण ज्या कसं आहे की शेवटी कुळ आणि मूळ माझं तेच आहे ना। त्याच्यामुळे कुळ आणि मूळ मी कसं विसरू शकतो। मुंबई महानगरपालिकेत भाजप कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाहीये। मात्र शिवसेनेसाठी भाजपची चर्चेची दारं खुली असल्याचं भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितलंय। आता शिवसेनेला याबाबतचा निर्णय घ्यायचा असल्याचं माधव भंडारी म्हणाले। सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शिवसेना ही आत्ता मोठा पक्ष म्हणून निवडून आलेली आहे। आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत। आमच्यापुरतं हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे की आम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी कुठल्याही प्रकारची हातमिळवणी करणार नाही आणि शिवसेनेबरोबर काय करायचं ह्याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे। कारण युती शिवसेनेने तोडली, पुन्हा युती करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली। आम्ही शिवसेनेबद्दल सातत्याने हे सांगत आलो की शिवसेना ही आमची नैसर्गिक मित्र आहे, समविचारी पक्ष आहे असं आम्ही मानतो। त्यामुळे आमचे दरवाजे चर्चेसाठी मैत्रीसाठी कायम खुले आहेत। निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। नागपूरच्या महापौरपदी नवनिर्वाचित नगरसेविका नंदा जिचकार यांची आज निवड करण्यात आली तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड झाली आहे। भाजपच्या नगरसेवकांची आज महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयात बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला। नंदा जिचकार प्रभाग क्रमांक 37 मधून भाजपच्या तिकट्यावर निवडून आल्यात। स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून संदीप जाधव यांची निवड झाली आहे तर संदीप जोशी हे भाजपचे गटनेते असतील। येत्या 5 मार्चला महापौर आणि उपमहापौरांचा शपथविधी होणार आहे असंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता आघाडी करतायत। विशेष म्हणजे सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढली होती। प्रत्यक्षात निवडणुकीत आघाडी करण्याचे आदेश दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी स्थानिक नेतृत्वाला दिले होते। मात्र वरिष्ठांचे आदेश वासनात गुंडाळून दोघांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती। मात्र आता सत्तेसाठी ते पुन्हा एकत्र येत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय झालेला आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी ज्या असतील त्या आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब आणि प्रदेश काँग्रेस यांनी घ्याव्यात असं
जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचा आणि सर्व नेत्यांच्या समोर हा निर्णय आज झालेला आहे. राज्य पातळीवरच्याच नेत्यांनी दोन्ही प्रदेशाध्यक्ष पवारसाहेब शिंदेसाहेब यांनी 2 दिवसापूर्वी किंवा 1 दिवसापूर्वी मुंबईला हा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही दोन्ही अध्यक्ष आणि काही नेते मंडळी जिल्ह्यातली असा निर्णय घेतला की आम्ही समविचारी पक्षांनी जिल्हा परिषदेवर आमची सत्ता आम्ही स्थापन करणार. बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकलाय. महापौरपदी संजोत बांदेकर यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेत एकूण 32 नगरसेवक मराठी भाषिक आहेत. ते विविध पक्षात विखुरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने या सर्वांना एकत्र आणण्यात यश मिळवलंय. त्यामुळे महापालिकेवर मराठी झेंडा फडकेल असा विश्वास आधीच व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मराठी गटातून महापौर पदासाठी संजोत बांदेकरांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉइंट गुंडाळण्यात आला. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पुढाकारानं शिवाजी पार्कमध्ये हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. पण महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतला. सेल्फी पॉइंटच्या देखभालीसाठी CSR फंड उपलब्ध होणं कठीण असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. परदेशातल्या सेल्फी पॉइंट या संकल्पनेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला होता. पावसाळा, दिवाळी, व्हॅलेंटाईन डे या निमित्ताने या सेल्फी पॉइंटवर वेगवेगळी सजावट केली जायची. विशेषतः तरुणाईकडून या संकल्पनेला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. या पॉइंटवर सेल्फी काढायला तरुणांची नेहमीच गर्दी व्हायची. पण आता हा सेल्फी पॉइंट गुंडाळण्यात आलाय. आता मनसेनं माघार घेतल्यानं त्याच ठिकाणी स्वतःचा सेल्फी पॉइंट निर्माण करण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. दिघ्यात झी24 तासच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र पोलीस हे प्रकरण हवं तितकं गांभीर्यानं घेत नसल्याचं स्पष्ट होतंय. मारहाण होऊन आता जवळपास 18 तासांपेक्षा जास्त उलटलेत. तरीही रबाळे पोलीस ठाण्यातून झी24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांची अधिकृत जबानी घेण्यात आलेली नाही. तपासासाठी 2 पथकंही नेमण्यात आली आहेत. झी24चे पत्रकार, छायाचित्रकार आणि त्याचे रिपोर्टर यांना मारहाण प्रकरणी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रॉयटिंग विथ 352, 326, 427 IPC अन्वये गुन्हा दाखल आहे. आणि त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर पाहिजे आरोपितांचा शोध घेणे चालू आहे. त्यासाठी विशेष 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरात लवकर त्यामध्ये इतर पाहिजे आरोपींना अटक होतील. दिघा घर बचाव संघर्ष समितीनं महिला पत्रकार स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्या समाजकंटकांनी हा भ्याड हल्ला केला त्याच दिघावासियांशी संबंध नसल्याचं सांगत आरोपींना पकडण्यासाठी मदत करू असं संघर्ष समितीकडून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर झी मीडियाचे ऋण कधीही विसरणार नसून पहिल्या दिवसापासून साथ दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. संध्याकाळी या घटनेचा निषेध म्हणून कॅन्डल मार्चही काढण्यात येणार आहे. धुळे परिवहन विभागात अनेक आमूलाग्र बदल केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळे विभागातल्या 900 ST बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ST बस गाड्यांमध्ये प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. प्रवासी वाढावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठीच आगारातल्या सर्व बसेसमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याचं काम सुरू झालंय. प्रवासी या बसमध्ये उत्तम दर्जाच्या इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार आहेत. ज्या क्रमांकाची बस असेल तोच वायफायचा कोड ठेवण्यात येणार आहे. जवळजवळ 900 बसेस, या बसेसमध्ये आपण वायफाय सुविधा या महिनाभरामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यासाठी कामकाज सुरू झालं आहे. त्यानंतर 3 आठवड्याच्या महिन्याभरात संपूर्ण बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी करमणुकीचं साधन त्याच्यात उपलब्ध होणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पशु पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अंगाची लाही करणाऱ्या उन्हाळ्यात पक्षी प्राण्यांना प्यायला पाणी मिळावं यासाठी अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते पिण्याच्या पाण्याची खास भांडी तयार करून घेत आहेत. कुंभार तयार करत असलेल्या मातीच्या भांड्यांना बाजारातही चांगलीच मागणी आहे. मातीच्या भांड्यातलं पाणी उन्हामुळे गरम होत नाही आणि मातीचं भांडं असल्यानं पक्ष्यांनाही त्यावर काही वेळ निवांत बसता येतं. शिवाय पक्ष्यांना ह्यातल्या पाण्यातच आंघोळी करता येत असल्यानं अनेक वन्यजीव प्रेमी ह्याच मातीच्या भांड्यांना पसंती देत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढते भारनियमन पाहता वीज वितरण कंपनीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा बंद आवाहन करण्यात आलं होतं। या जिल्हा बंदला 7ही तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला। शाळा महाविद्यालय आणि औषध वगळता ग्रामीण भाग बंद करण्यात आला होता। शिवसेनेच्या वतीनं वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निषेधही नोंदवण्यात आला। औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांच्या सरकारी बंगल्यात घर कामगारानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। दयानंद उत्तम उमा असं ह्याचं नाव आहे। हा खासगी सफाई कामगार होता। तो मागील काही दिवसांपासून बंगल्यात काम करत होता। त्यानं बंगल्यातील एका खोलीत फॅनला गळफास लावून आत्महत्या केली। ही आत्महत्या 2 ते 3 दिवसांपूर्वी झाली असावी असा संशय आहे, कारण बंगल्यातून वास आल्यानंतर दरवाजा तोडला असा हा सगळा प्रकार पुढे आला। दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक कुटुंबियांसोबत सुट्टीवर असल्याची माहिती मिळते। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानं राजकीय वातावरण थंड झालेलं असताना शहराच्या वानाडोंगरी भागातील एका घटनेनं खळबळ माजली। वानाडोंगरी भागातील सूतगिरणीच्या मागे असलेल्या भागामध्ये एका 60 वर्षाच्या व्यक्तीनं पत्नीची हत्या करून स्वतः गळफास लावला। घरगुती वादातून ही घटना घडल्याची शंका MIDC पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्या दृष्टीनं पोलीस सध्या तपास करत आहेत। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या टीमनं शेतकऱ्यांना कोट्यवधी गंडा घालणाऱ्या साखर सम्राटाला गजाआड केलंय। बार्शी येथील आर्यन कुमुदा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार यांना सुमारे 25 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या अविनाश भोसलेला पकडण्यात पोलिसांना यश आले। अविनाश भोसले हा कुमुदा आर्यन कारखान्याचा चेअरमन असून त्याच्या विरुद्ध बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। सातारा जिल्ह्यात ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं। जिल्ह्यात एकूण 16 साखर कारखाने असूनही 25 गुऱ्हाळं आहेत। त्यातच कराडच्या सेंद्रिय गुळाची गोडी आता देशभर पोचली। साखर कारखान्यापेक्षा 1.5 पट मोबदला मिळत असल्यानं अनेक शेतकरी आता गुळ उत्पादनाकडे वळलाय। शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाला विक्रमी प्रति क्विंटल 7400 इतका उच्चांकी दर मिळालाय। त्यामुळे ऊस उत्पादक आनंदात आहेत। कराड शेती उत्पन्न बाजार समितीमार्फत दरवर्षी 7 लाख रवे म्हणजेच 22,000 टन गुळाची निर्यात गुजरात, दिल्ली, राजस्थान, काश्मीर या ठिकाणी होत असते। दर आता जवळजवळ 6-7 हजाराच्या पुढे दर मिळालाय। 7 हजाराच्या पुढे क्विंटलला दर मिळालेला आहे। आतापर्यंत सर्वोच्च दर आहे तो। आतापर्यंतच्या मार्केट यार्डाच्या स्थापनेपासून इतका दर कधी मिळालेला नव्हता। सर्वोच्च दर आता मिळालेला आहे। शेतकऱ्याला कारखान्याला ऊस देण्यापेक्षा या गुळ उत्पादन केल्यानंतर मिळणारे जे पैसे आहेत हे आता कारखान्याने दिलेल्या दरापेक्षा निश्चितच जादा स्वरूपात आहेत आणि कराड मार्केटला उच्चांकी दराची जी परंपरा आहे ती या ठिकाणी कायम राहिली। त्यामुळं अजून सुद्धा 1 महिना ते 6 महिना या गुळाची आवक कराड मार्केटला चांगल्या प्रतीची राहील। आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आज या शेती उत्पन्न बाजार समिती कराडमध्ये गुळाला 7400 रुपयाचा उच्चांकी भाव मिळाला आहे। अतिशय चांगली गोडी आणि अतिशय चांगला भाव या कराडच्या बाजार समितीमध्ये दिला जातो, याचा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे। राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची अंमलबजावणी करताना राज्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। राष्ट्रीय राज्य महामार्गालगत 500 मीटर अंतरावरील सर्व प्रकारची दारू विक्रीची दुकानं बंद करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। याची अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रासह सर्व संबंधित राज्यांना करायची आहे। या निर्णयामुळे महामार्गावरील 12,000 मद्य विक्री दुकानं बंद होणार असल्यानं राज्याचं 7,000 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे। 30,000 दुकान आता आमच्याकडे लायसन्स आहे। जवळपास 12,000 लायसन्स रद्द होणार आहे। तर रेव्हेन्यूचा विचार केला तर जवळपास 7,000 कोटीचा रेव्हेन्यू लॉस आहे आणि त्यामुळं यातनं सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं संपूर्ण पालन करायचं आहे। तामिळनाडू गव्हर्नमेंटने काही एक रिव्ह्यू पिटिशन केली आहे, कर्नाटक गव्हर्नमेंटने रिव्ह्यू पिटिशन केली आहे, त्याचाही अभ्यास आम्ही करतो आहे। मुंबईत होणाऱ्या P1 पॉवर बोट रेसिंग सोहळ्याच्या आयोजनावरून मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत। मुख्यमंत्र्यांना या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचं देणं घेणं आहे की नाही, ग्लोबलायझेशनच्या नुसत्या गप्पा मारू नका अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले। 3 ते 5 मार्च दरम्यान मरीन ड्राईव्हच्या समुद्रात ही स्पर्धा रंगणार असून त्यासाठी तात्पुरती जेट्टी उभारण्यास कोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे। मात्र स्पर्धेनंतर 24 तासात चौपाटी रिकामी करण्याचे निर्देशही आयोजकांना देण्यात आले आहेत।
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा तपास अतिशय संथ आणि सुमार पद्धतीनं होतोय. यात शिक्षा होणाऱ्यांचं प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईतील नाले सफाई घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार जर पालिकेला निधी उपलब्ध करून देत असेल तर त्या निधीचा आणि पर्यायानं जनतेच्या पैशाचा वापर योग्य पद्धतीनं होतोय की नाही यावर राज्य सरकारचं लक्ष आहे की नाही असा सवालही हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे. यावर पालिकेनं आपली बाजू मांडताना स्पष्ट करत या संदर्भात पोलिसांकडे FIR दाखल झाली असून दोषींवरती चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असंही सांगितलंय. शैक्षणिक योग्यता असतानाही अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत देऊन रिकाम्या हातानं घरी परतणाऱ्या मुलांमध्ये नैराश्याचं वातावरण असतं. ह्या नैराश्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी ठाणे पोलीस सरसावले आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलिसांच्या मुलांना त्वरित नोकरी मिळवून देण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी नोकरी सेंटर सुरू केलंय. ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एकत्रितपणे हा उपक्रम राबवत आहेत. ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई परिसरातल्या 50 कंपन्यांमध्ये पोलिसांच्या 8वी उत्तीर्ण ते पदवीधर तसंच उच्च शिक्षित मुलांना हमखास नोकरी मिळवून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यासह देशभरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम पार पडली. ह्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईत महालक्ष्मी परळ इथल्या पशुवैद्यकीय विद्यालय इथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये हजारो नागरिकांनी अधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानातून अनेक टन कचरा गोळा करण्यात आलाय. पुणे रेल्वे स्टेशन, ससून हॉस्पिटल, कोर्ट अशा पुण्यातील शासकीय इमारतींमध्ये हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छता करण्याबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचाही उद्देश या अभियानामागे असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.